नेनियल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएड करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि आज ती शेवटची डेट आहे. विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याला माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम्स कोणते आहेत तर ते डॉक्युमेंटच्या संदर्भात प्रॉब्लेम्स आहेत. व्हॅलिडिटी, पोचपावती, नंतर नॉट व्हेरीफाय, पार्शली व्हेरीफाय, असे जे आहेत तसे प्रॉब्लेम्स येत आहेत. काही विद्यार्थ्यांना असं म्हणजे 30 ते 35 हजार असे विद्यार्थी आहेत जे महाराष्ट्रातील की ज्यांना अडचणी आलेल्या आहेत. नॉट व्हेरीफाईड दाखवत आहे, त्यांना त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही आहेत आणि रिझल्ट नाही आहे. आणि रिझल्ट नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली आहे, परंतु चांगलेही मार्क्स आहेत त्यांना, पण रिझल्ट लागलेला नाही. मग वायसीएमचा रिझल्ट असेल किंवा मग इतर युनिव्हर्सिटी जे आहेत आपल्या महाराष्ट्रातील त्या युनिव्हर्सिटींचा फायनल इयरचा रिझल्ट अजून लागलेला नाहीये. मग ते बीएससी असो, बीकॉम असो की मग बीए असो. त्यामुळे विद्यार्थी गोंधळलेल्या अवस्थेत आहे आणि आज लास्ट डेट आहे. त्यांना असं वाटायला लागलं की जर रिझल्ट आज लागलेला नाही किंवा रिझल्ट जर आज लागलेला नाही तर आम्हाला यावर्षी बीएड करता येणार नाही, आम्ही या बीएड पासनं वंचित राहू. त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, घाबरू नका. घाबरू नका यासाठी की दरवर्षी सीईटी सेल एक परिपत्रक टाकतं आणि ते शेवटच्या दिवशी परिपत्रक टाकतं, ज्या माध्यमातून आपली डेट ही 2 ते 3 दिवस ही एक्सटेंड होत असते. मग या 2 ते 3 दिवस एक्सटेंड झाल्यानंतर आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम यामध्ये सॉल्व्ह होईल. राहिला मुद्दा रिझल्टचा. तुम्हाला वाटेल की सर मग या 3 दिवसामध्ये रिझल्ट लागेल का? तर रिझल्ट मध्ये खूप अशा युनिव्हर्सिटी आहेत ज्या याचा विचार केला जात असतं आणि या माध्यमातून विचार करून लवकरच रिझल्ट 1 ते 2 दिवसामध्ये ते लावतील, जेणेकरून तुम्हाला यापासून वंचित राहू न देता तुम्हाला याचा जो फायदा आहे तो रिझल्टचा फायदा तुम्हाला या जी भरती आहे किंवा जी नोटिफिकेशन आहे आणि या माध्यमातून तुम्हाला रजिस्ट्रेशन मात्र करता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा विषय असा की जे विद्यार्थी घाबरलेले आहेत त्यांना असं वाटायला लागलं की शेवटची तारीख आहे आणि आज दिवसाची सुरुवात झालेली आहे. 10 वाजतापासून तर 5, 5:30 आणि रात्रीचे 12 वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, 5 वाजेपर्यंत आपल्याला डेट एक्सचेंज झालेली दिसेल, म्हणजे मुदतवाढ दिसेल 3 ते 4 दिवसाची. याच्या मागचं कारण असं सांगतोय की सीईटी सेलने LLB असेल, MBA असेल, नंतर आपलं बी असेल, याचं रजिस्ट्रेशनची डेट जी आहे ती 2 ते 3 दिवसांना वाढवलेली आहे. आपले कोणी जर मित्र असतील किंवा तुम्ही सीईटी सेलला जा, सीईटी सेलवरती तुम्हाला ही मुदतवाढ दिसेल. तसंच बीएडची सुद्धा मुदतवाढ मिळणार आहे, याची चिंता आपण करू नये. आणि नॉट व्हेरीफाय जर तुमच्या फॉर्म मध्ये येत असेल तर लक्षात घ्यायचंय, तुमचा फॉर्म फिलअप करत असताना तुम्ही कोणतं तरी डॉक्युमेंट व्हेरीफाय म्हणजे त्या ठिकाणी अपलोड केलेलं नाही किंवा काहीतरी सुटलेलं आहे, सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि पार्शली व्हेरीफाय संदर्भात मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ऍडमिशन प्रोसेस पर्यंत तुम्हाला पार्शली व्हेरीफाय जरी दाखवलं असेल तरी सुद्धा ज्या वेळेला तुम्ही प्रवेश घेणार आहात, ज्या वेळेला तुम्हाला कॉलेज अलॉट होईल त्या वेळेपर्यंत तुम्हाला जी डॉक्युमेंट्स आहेत ती डॉक्युमेंट ओरिजिनल असणं गरजेची आहे, अन्यथा तुम्हाला कॉलेज प्रवेश देत नाही. हे नमूद करून घ्यायचं आहे, ज्या माध्यमातून तुमचं नुकसान होणार नाही आणि तुमचं वर्ष वाया जाणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी वारंवार मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे, ज्या माध्यमातून आपण सर्व विद्यार्थ्यांना आशा आहे की माझं यावर्षी बीएड व्हायला पाहिजे. आणि हे सुद्धा एक लक्षात घ्यायचं आहे की पुढच्या वर्षीपासून ज्यांचं पीजी झालेलं आहे त्यांचं 1 वर्षाचं बीएड होणार आहे, परंतु ज्यांचं पीजी झालेलं नाही आहे, जे ग्रॅज्युएशनला असणार आहेत, त्यांना मात्र 2 वर्षाचं बीएड तुम्हाला करावं लागणार आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे, कारण ते सुद्धा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आपले विद्यार्थी विचारत आहेत, ते सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. दुसरा एक मुद्दा असा की फीज संदर्भात मी काल पण सांगितलेलं आहे. फीजच्या संदर्भानं एक परिपत्रक मी टाकलेलं आहे, व्हिडिओज पण आहे. नेनियल्स आर्ट ऑफ टीचिंगला तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ जर बघितले तर त्या ठिकाणी व्हिडिओज आहे फी संदर्भात, आणि त्याचा GR सुद्धा टाकलेला, परिपत्रक टाकलेला आहे. परिपत्रक दोन्ही विभागाचे मी टाकलेले आहे. एक विभाग म्हणजे कोणते तर समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून जे SC विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मिळणारी 100% स्कॉलरशिप, आणि ST जे आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ST विद्यार्थ्यांना मिळणारी 100% स्कॉलरशिप, या दोन्ही याचे परिपत्रक आणि GR मी टाकलेले आहे. कॉलेजेसच्या नावानं ते परिपत्रक काढलेले आहे. समाज कल्याण आयुक्त उपायुक्ताच्या माध्यमातून, प्रादेशिक उपायुक्ताच्या माध्यमातून काढलेले आहे. आणि PO ऑफिस जे असतात आदिवासी विकास विभागाचे, ज्या जे PO दिलेले आहेत ATC ऑफिसच्या अंतर्गत जे प्रकल्प अधिकारीचे ऑफिसेस आहेत, त्या माध्यमातून जे काही कॉलेजेस लुटमारी करत आहे फीच्या संदर्भात त्याचं सुद्धा परिपत्रक टाकलेलं आहे. मग या परिपत्रकाला घेऊन त्या कॉलेजपर्यंत पोहोचणं तुमचं काम असणार आहे, कारण समस्या ज्याची लढा त्याचा, हे तुम्हाला काम करायचं आहे. जर त्या परिपत्रकाला जर कॉलेज तुम्हाला ऐकत नसेल तर त्यांना उत्तर मागायचं आहे, फीज का घेतली जाते त्याचं कारण सांगा, किंवा प्रवेश देऊ नका असं लिहून द्या की फीज मुळे या विद्यार्थ्याला प्रवेश देत नाही.
फीज देऊ शकत नसल्यामुळे असं लिहून एखाद्या कॉलेजला मागायचं, कोणतंच कॉलेज तुम्हाला लिहून देऊ शकत नाही, कारण तसं कोणत्याच याच्यात नमूद नाही. कारण 100% स्कॉलरशिप होल्डर आपण असल्याने आपल्याकडून डेव्हलपमेंट फीज जे काही आहे ते घेतली तर ठीक आहे, 3,000 रुपये 2,000 रुपये प्रॅक्टिकलचे बुक्स असतील किंवा इतर, परंतु जी फीज आहे 40,000 20,000 ही फीज अजिबात SC ST विद्यार्थ्यांनी देऊ नका. आणि जे काही ओबीसी बांधव आहे, NT VJNT बांधव आहेत, यांना सुद्धा पुन्हा सांगतोय की आपल्याला सुद्धा 50% स्कॉलरशिप आहे. म्हणजे 40,000 रुपये फीज असेल किंवा 20,000 रुपये फीज असेल तर 10,000 रुपये फीज आपल्याला भरायची आहे. आणि 10,000 रुपये फीज आपले समाज कल्याण विभाग किंवा इतर मागास व बहुजन कल्याण विभाग ही आपल्या वतीनं फीज कॉलेजला देणार आहे. हे सुद्धा लक्षात घ्या. वारंवार मी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापर्यंत तुम्ही हे बोलणार नाही, जेव्हापर्यंत हे परिपत्र तुम्ही त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला दाखवणार नाही किंवा ह्या GR तुम्ही त्यांना दाखवणार नाही, तेव्हापर्यंत त्यांचीही डोळे उघडणार नाही. नक्कीच तुमचं काम होईल, तुमची फीज वाचेल विद्यार्थी मित्रांनो. आणि जर अडचण आलीच नक्कीच फोन करा आणि ग्रुपला सुद्धा माहिती शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. नक्कीच आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. असेच अपडेट आपल्याला या चॅनलवरती मिळत जाईल. आणि ऍडमिशन प्रोसेस ही वसतिगृहापर्यंत, म्हणजे तुमच्या कॉलेजला ऍडमिशन भेटली म्हणजे झालं नाही, तर वसतिगृहात सुद्धा प्रवेश मिळण्यासाठी सुद्धा आपण मदत करणार आहोत. त्यामुळे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आलेल्या समस्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका. जे आपल्या स्नेहल चार्ट ऑफ टीचिंगची जी लिंक आहे त्यावरती प्रश्न विचारा, तुम्ही नक्कीच तुमचं उत्तर मिळणार आहे. हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला कशी वाटली ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.